नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मी अतिश शिंदे. IBPS PO एक्झाम 12 ऑक्टोबरला आहे. 15 दिवसापेक्षा पण कमी कालावधी राहिलेला आहे एक्झामसाठी. आपण या 15 दिवसात तुमची जनरल अवेअरनेसची नेमकं स्ट्रॅटेजी कशी असावी ह्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. म्हणजेच ह्या 15 दिवसात GA मध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क कसे घेऊ शकता, कुठल्या गोष्टी करायच्या तुम्हाला, कुठल्या गोष्टी नाही करायच्या तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, खूप सारे मुलं असे आहेत की ज्यांनी GA पहिल्यापासून वाचलेलं नाहीये, आता ते जनरल अवेअरनेसची तयारी करायला लागलेले आहेत. मग त्यांना टेन्शन आलेलं आहे की सर GA नेमकं कसं कव्हर करायचं, कुठल्या महिन्यावर विशेष फोकस द्यायचा, लक्ष द्यायचं, सोर्स कुठला आम्ही वापरायचा, रिलायबल सोर्स कुठला आहे. कारण प्रत्येकच जण म्हणते की आमच्यातून येतं, आमचा सोर्स भारी आहे, पण एक्झॅक्ट एक्झामला प्रश्न कुठल्या सोर्स मधून विचारले जाऊ शकतात, कशी तयारी करायची, हे सगळ्या तुमच्या प्रश्नावर तुम्हाला उत्तर भेटणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे. 15 दिवसाची स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहे. यासोबत सोर्स असतील, येते लक्षात, फोकस तुमचा कुठल्या टॉपिकवर पाहिजे, कुठल्या महिन्यावर पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाहीये, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करायला विसरायचं नाहीये. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया जास्त उशीर न करता. बघा, ह्या वर्षी IBPS PO चा एक्झाम पॅटर्न किंवा सिलेबस चेंज झालेला आहे. जनरल अवेअरनेसचा चेंज झालेला आहे असं म्हणता येत नाही, तर ऍडिशन झालेला आहे असं म्हणू शकता आपण एक्झिस्टिंग सिलेबस मध्ये. ऍडिशन कशाचं झालेलं आहे रे, तर ऍडिशन झालेला आहे RBI सर्क्युलर आणि डिजिटल अवेअरनेसचा ऍडिशन झालेला आहे. आणि जो एक्झाम पॅटर्न आहे का, तो पण स्लाइटली चेंज झालेला आहे. तुम्हाला 35 प्रश्न आहेत आता 50 मार्काला. किती प्रश्न आहेत तर 35 प्रश्न. आणि बघा, आता RBI सर्क्युलरला ऍड केलं गेलेलं आहे, डिजिटल अवेअरनेसला ऍड केलेलं गेलेलं आहे. आणि मला काय वाटतं माहिती का, ह्या वर्षी तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड प्रश्न देखील आहे का एक्झामला विचारले जाऊ शकतात. आणि स्टेटमेंट बेस्ड प्रश्नांचा आकडा किती असू शकतो, एक 5 ते 8 तरी तुम्हाला मिनिमम स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहे का विचारले जाऊ शकतात. आणि हे जे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहेत का, जे की एक्झामला येणार आहेत, तेच तुम्हाला एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. कारण की बघा ना, 35 प्रश्न 50 मार्काला आहेत. मग ऑब्विस आहे की खूप सारे प्रश्न 2 मार्काला देखील असतील. मग ते 2 मार्काचे प्रश्न नेमकं कुठले असणार आहेत, तर ते असणार आहेत स्टेटमेंट बेस्ड प्रश्न, किंवा जे RBI सर्क्युलर वरती तुम्हाला प्रोबॅबली चान्सेस आहेत की जास्त विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला करंट अफेअर्स फक्त कन्व्हेन्शनल सोर्सेस म्हणजे MCQ किंवा एक असं एक वन लाईनर वाचायचं नाही. ते वन लाईनर वाचून आता काहीच होणार नाही, कारण एक्झामला स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारले जाणार आहेत. तुम्हाला समजतंय? त्या हिशोबाने तुम्हाला राहिलेल्या दिवसात तयारी करावी लागेल. मग कसं काय करायचं ते बघूया. आता जरासं नीट लक्ष देऊन आहे का. बघा, आता तुम्हाला सर्वात जास्त आता प्रश्न कुठल्या 3 महिन्यावर विचारले जाऊ शकतात, तर लास्टचे जे 3 महिने आहेत का, कुठले रे, तर त्याच्यामध्ये आहे जुलै, त्याच्यामध्ये आहे ऑगस्ट आणि त्याच्यामध्ये आहे सप्टेंबर. ह्या 3 महिन्यावर तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल. मेजॉरिटी ऑफ दी प्रश्न तुम्हाला ह्या 3 महिन्यावरूनच विचारले जाऊ शकतात. मेजॉरिटी म्हणतोय ह्याचा अर्थ असा नाही की फक्त या 3 महिन्यावरच प्रश्न विचारतील. खूप सारे प्रश्न तुम्हाला या 3 महिन्यावर बघायला भेटतील. त्यासोबत तुम्हाला लक्षात ठेवा, जून महिना देखील करायचा आहे आणि एका मे महिना देखील करायचा आहे. मे, जून आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सगळ्यात जास्त फोकस या 3 महिन्यावर. त्याच्यानंतर मे, जून पण तुम्हाला वाचायचा आहे आणि एप्रिल महिना तुम्ही वाचला असेल तर चांगलंच आहे. टाइम भेटत असेल तुम्हाला, टाइम असेल पुरेसा तुमच्याकडे, तर एप्रिल महिना देखील सर्वांनी वाचायचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जर कन्व्हेन्शनल म्हणजे आपण पारंपरिकरित्या बघितलं तर 6 महिन्याचं करंट अफेअर्स आपल्याला एक्झामला विचारलं जातं, बरोबर आहे. पण ह्या वर्षी पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे. तर मला वाटतं की शेवटच्या 3 महिन्यावर सर्वात जास्त फोकस असेल. मे, जून मधून, एप्रिल मधून देखील प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील, पण जास्ती प्रश्न ह्या 3 महिन्यातून असतील, विचारले जातील. आणि त्यासोबत स्टेटमेंट बेस्ड प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहेत, येते ध्यानात. मग तुम्हाला सर आता हे 3 महिने कुठून करायचे, हे जून, मे आणि एप्रिल देखील कुठून करायचा, टोटल 6 महिन्याची तयारी कशी करायची, दिवस कमी आहेत, वाचून होईल का, तर टेन्शन घेऊ नका, येते लक्षात. मी तुमच्यासाठी काय केलेलं आहे, एक PDF बंडल घेऊन आलेलो आहे. पीडीएफ बंडल कुठला, तर बघा, आता हा आहे PDF बंडल, करंट अफेअर्सची आतिषबाजी IBPS PO इम्पॉर्टंट करंट अफेअर्स PDF. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला मे टू ऑगस्ट महिन्याचा आहे का बँकिंग, इकॉनॉमी, फायनान्शियल अँड डिजिटल ऍड करायचं राहिलं. डिजिटल अवेअरनेसचे जेवढे पण इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ना, ते तुम्हाला इथं आहे का ह्या PDF मध्ये बघायला भेटतील, मे टू ऑगस्ट महिन्याचे. ठीक आहे. पुन्हा RBI सर्क्युलरवर विशेष आहे का लक्षात ठेवा, ह्या सिलेबस मध्ये भर दिलेला आहे IBPS PO च्या. RBI सर्क्युलर, मग RBI सर्क्युलर तुम्हाला कधीपासून भेटेल, जानेवारी महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत ह्या PDF मध्ये तुम्हाला RBI सर्क्युलर भेटेल. पुन्हा गव्हर्नमेंट स्कीम, जून पासून ते सप्टेंबर पर्यंतच्या गव्हर्नमेंट स्कीमच्या ज्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत ना, त्या तुम्हाला ह्या PDF बंडल मध्ये बघायला भेटतील. पुन्हा त्याच्यानंतर आहे का, मग सप्टेंबर महिन्याचं कसं, आता सर ऑगस्ट इथं लिहिलेलं आहे तुम्ही, तर सप्टेंबर महिन्याचे बेस्ट 400 MCQ विथ डिटेल एक्सप्लेनेशन आहे का तुम्हाला ह्या PDF बंडल मध्ये बघायला भेटतील. मग सर मे टू आता सप्टेंबर झालं,
एप्रिल महिन्याचं कसं हो, त्याच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात का? मग कंबाईन मध्ये एप्रिल महिन्याचे आहे का 100 बेस्ड एमसीक्यू आपण काढलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन, ते देखील तुम्हाला पीडीएफ बंडल मध्ये भेटणार आहेत. म्हणजे राहिलेल्या दिवसात तुम्ही आहे का परिपूर्ण हा पीडीएफ बंडल परचेस केला. परचेस केल्यानंतर तुम्हाला आहे का ह्याचं रिव्हिजन मारलं की दॅट्स इट, झालं, तेवढंच करायचंय. आणि पीडीएफ बंडल किती रुपयाला आहे? 99 रुपयाला. आणि त्यासोबत लक्षात ठेवा, ठीक आहे, मी एक पोस्टर ह्याच्यामध्ये आपल्या ज्या गव्हर्नमेंट स्कीम असतील किंवा बाकीच्या एक्झाम असतील त्याच्यामध्ये पोस्टर टाकत असतो. आता पोस्टर लावायचं विसरलो, पण आपली टेस्ट सिरीज आहे 750 रुपयाला. त्या टेस्ट सिरीज मध्ये 50+ मॉक टेस्ट आहे त्या. तर तुम्ही टेस्ट सिरीज देखील प्रॅक्टिसला ती रेफर करू शकता, वापरू शकता. टेस्ट सिरीज तुम्ही संकल्प 247 ऍपवर जाऊन परचेस करू शकता. आणि पीडीएफ बंडल देखील तुम्ही आहे का संकल्प 247 ह्या ऍपवर जाऊन काय करू शकता रे, परचेस करू शकता. पीडीएफ बंडल येते लक्षात. आणि पीडीएफ बंडल कशी परचेस करायची? टेस्ट सिरीज सेक्शन मध्ये जायचं, तिथे तुम्हाला आयबीपीएस पीओ इम्पॉर्टंट करंट अफेअर्स पीडीएफ भेटेल. बाय नाऊवर क्लिक करायचं, 99 रुपयात पीडीएफ बंडल तुम्हाला भेटेल. डाउनलोडेबल फॉर्मॅट मध्ये नाहीये, तुम्हाला ऍपवरच ही पीडीएफ काय करावी लागेल, रीड करावी लागेल. पण एकदा का ही पीडीएफ रीड केली तर तुम्ही टेन्शन मुक्त व्हायचं. सगळं तुमचं रिव्हिजन ह्याच्यातून होणार आहे. येथे रिव्हिजन म्हणतोय मी, ठीक आहे. आणि नवीन जे मुलं आहेत ते तर ऑफकोर्स ह्याला प्रिपेअर करू शकतात, म्हणजे ज्यांनी अगोदर करंट अफेअर्स केलेलं नाहीये ते तर. मग बघा आता हे 3 महिने तर इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला काय कुठले महिने इम्पॉर्टंट आहेत जास्तीत जास्त ते सांगितलं. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जून आणि मे वर देखील लक्ष ठेवायचं आहे. पुन्हा त्याच्यानंतर आहे का हे सोर्स कुठला असावा, तर सोर्स देखील सांगितलेला आहे. टेस्ट सिरीज कुठली, तर 750 रुपयाची आपली जी करंट अफेअरची टेस्ट सिरीज आहे, तुम्ही ते देखील परचेस करू शकता प्रॅक्टिससाठी. मग ह्याच्यासोबत आता लक्षात ठेवा, ठीक आहे, कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. मी तुम्हाला तेच ह्या जो आपण 99 रुपयाला जी पीडीएफ बंडल टाकलेले आहे का, त्यात इम्पॉर्टंट टॉपिक देखील तुम्हाला मी सांगितलेले आहेत. टॉपिक कुठले इम्पॉर्टंट आहेत रे, तर तेच ऑफकोर्स प्रत्येक महिन्यास तुम्हाला बँकिंग, इकॉनॉमी, फायनान्शियल अवेअरनेस करणं आहे डिटेलमध्ये. आणि तेच तुम्हाला ह्या पीडीएफ बंडल मध्ये दिलेलं आहे आपण. आरबीआय सर्क्युलर 10 पेक्षा जास्त स्टेटमेंट बेस्ड प्रश्न जे विचारले जाणार आहेत ना, 2 मार्काला प्रश्न असणार आहे. मी गॅरंटी देतो आरबीआय सर्क्युलर वरती तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. गॅरंटीड सांगतो मी, प्रश्न बघायला भेटतील, ठीक आहे, आरबीआय सर्क्युलर वरती. ते आहे का आरबीआय सर्क्युलर, बँकिंग, इकॉनॉमी, फायनान्शियल अवेअरनेस आणि गव्हर्नमेंट स्कीम, हे 3 टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहेत. तिन्ही बी टॉपिकचं सेपरेट कंपायलेशन तुम्हाला आपण या पीडीएफ बंडल मध्ये दिलेलं आहे. तुम्ही ते रेफर करू शकता. समजलं? आणि ह्यासोबत सप्टेंबर मंथची आपली मॅगझिन तुम्हाला दिसेल. ती मॅगझिन येईल 3 ऑक्टोबरला मॅगझिन येईल. 3 ऑक्टोबरला येते लक्षात. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे. हा ग्रुप आहे करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे. मॅगझिन तुम्हाला कुठे भेटेल रे, मग ह्या ग्रुपवर तुम्ही गेले, ह्या ग्रुपवर गेल्यानंतर तुम्हाला ह्या ग्रुपवर ऑलरेडी लक्षात ठेवा आता, ठीक आहे, असं आहे का बघा, हे पोस्टर मी आता टाकलेलं आहे ग्रुपवरती. ह्या ग्रुपवरती तुम्ही जायचं, आता इथं एनरोल म्हणजे ऍप ओपन करायचं, टेस्ट सिरीज सेक्शन मध्ये जायचं, तिथं जाऊन तुम्हाला एक आयबीपीएस पीओ इम्पॉर्टंट करंट अफेअर्स पीडीएफ दिसेल. बाय नाऊवर क्लिक करून तुम्ही पीडीएफ परचेस करू शकता. अधिक माहितीसाठी नंबर पण दिलाय, त्याच्यावर कॉल करा मला तुम्हाला. पण ह्या ग्रुपवर गेल्यानंतर इथं क्लिक करायचं, त्याच्यानंतर फाईल्स मध्ये जायचं. फाईल्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला येत आहे का बघा, मी ऑलरेडी आरबीआय सर्क्युलरचे पीडीएफ अपलोड केलेले आहेतच. बजेट इम्पॉर्टंट आहे. ह्यात अजून एक टॉपिक सांगायचा राहिला, इम्पॉर्टंट टॉपिक ह्यात ऍड करायचा. ह्यात आहे का बजेटवर देखील तुम्हाला आयबीपीएस पीओ ला प्रश्न विचारतील नक्की. मिनिमम आहे का 2 to 3 किंवा 2 to 4 मार्क धरा जे आहे का तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात बजेटवरती. तर बजेटचे देखील मी तुम्हाला इथं बघा हँड रिटन नोट्स आहे का अवेलेबल करून दिलेल्या आहेत. कुठं? ह्याच ग्रुपवर तुम्हाला बजेटच्या हँड रिटन आपल्या आहे का नोट्स बघायला भेटतील. बजेट हँड रिटन नोट्स, ठीक आहे, तुम्ही त्या बघू शकता. पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला म्हणून आपलं मॅगझिन ह्याच तुम्हाला फोल्डरमध्ये गेल्यास आहे का आपलं करंट अफेअर्सचं मॅगझिन तुम्हाला इथं बघायला भेटेल. प्रत्येक महिन्याचा आपण मॅगझिन काय करतो इथं अपलोड करतो. पिन मेसेज मध्ये देखील तुम्हाला बघायला भेटेल. हे आहे आपलं करंट अफेअरचं मॅगझिन, ठीक आहे, प्रत्येक महिन्याचं मॅगझिन असं तुम्हाला. मग काय करायचंय, मॅगझिन तुम्ही तिथून घ्यायचे. मग सप्टेंबर महिना आपण ह्या पीडीएफ बंडल मध्ये कव्हर नाही ना केला, त्याचे 400 एमसीक्यू लवकरच ऍड करण्यात येतील त्या पीडीएफ बंडल मध्ये. परवापर्यंत सप्टेंबर महिन्याचे 400 एमसीक्यू ऍड होतील. आणि त्यासोबत सप्टेंबर महिन्याचं मॅगझिन 2 ऑक्टोबरला ह्याच आपल्या ग्रुपवर अपलोड होईल. तर ग्रुप पण सर्वांनी काय करायचं, जॉईन करायचा आहे, ठीक आहे. म्हणलं तसं बजेटवर देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकते. चालेल, चला तर मग हेच होतं.
तुम्हाला अधिक काही डाऊट असतील, प्रश्न असतील तर तुम्ही काय करू शकता, मला हा नंबर आहे माझा 916806066792, ह्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. चला तर मग भेटूया नंतर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.